या सुखा कारणे देव वेडावला, देव वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला. अशाच संतांच्या नगरीत म्हणजेच पंढरपूरमध्ये आपण आज जात आहोत. नमस्कार मित्रांनो, मी ऋषी स्वागत करतो आपलं आजच्या आपल्या भटकंतीच्या व्हिडिओमध्ये. तर दुतर्फा हिरव्या झाडांनी आपण चाललेलो आहोत पंढरपूर या नगरीमध्ये. तर आज आपण आलेलो आहोत पंढरपूर येथे. हे आहे भक्त पुंडलिकाचं मंदिर आणि याच ठिकाणाहून भक्त पुंडलिकाने वीट फेकून दिली होती आणि पांडुरंगाला सांगितलं होतं की जोपर्यंत मी माझ्या आईवडिलांची सेवा करत नाही तोपर्यंत तू याच ठिकाणी उभा राहा. तर तेव्हापासूनच देव तिथे विटेवर उभा आहे असं सांगितलं जातं आणि जो वर्षानुवर्षे तसाच उभा आहे. तर मग अशी ही पंढरी आणि चंद्रभागेच्या तीरावरती वसलेलं हे पंढरपूर नगरी आणि भगवान तेव्हापासून आतापर्यंत पुंडलिकाच्या सेवा संपण्याची वाट बघत आहेत. तर असा हा भक्ताची वाट बघणारा असा आपला पंढरीचा राजा पांडुरंग उभा आहे. तर आज आपण आलेलो आहोत पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी. तर मी तुम्हाला पंढरपूरची तर गोष्ट सांगितलीच, पण आज आपण जे आत्ता बघितलं आहे की बाहेर लोक आहेत आणि जे इतक्या मोठ्या पंढरपूरच्या नगरीमध्ये सुद्धा अशा हवालदिल अवस्थेत बसलेले आहेत. तर हे काय म्हणजे पांडुरंगा चरणी जरी असतील तरी कर्माचे भोग कुणालाच चुकलेलं नाहीत, हेही तितकंच खरं आहे. आणि सुंदर अशा पंढरी नगरीत आज खूप असा गर्दी आहे, कारण विठुरायाच्या दर्शनाची आज सगळ्यांनाच लागलेली आहे. पण काय असतं ना, सगळ्यांनाच दर्शन होणं शक्यही नाही, कारण गर्दीच एवढी होती. मग काय दर्शन वगैरे घेतलं आणि आम्ही निघालो पुढच्या दर्शनाकडे. पण खूप छान वाटलं आज पंढरपूरमध्ये येऊन. सुंदर अशी मंदिर आणि सावळे ह्या रूपाचे दर्शन घेऊन मन प्रसन्न वाटलं. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.